सहसा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, की जर तुमचं वय 18 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तर हा व्हिडिओ पाहू नका. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे, जर तुमचं वय 18 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी असेल, तरी तुम्हाला तो पाहणं अधिक गरजेचं आहे. एका मुलीचं जिचं वय फक्त 14 वर्ष होतं, तिची कोणीतरी हत्या केली आणि कदाचित याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चूक त्या मुलीचीच होती. हा प्रसंग ज्या प्रकारे संपला, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्की सरकेल. या घटनेची सुरुवात आजपासून साधारण 5-6 वर्षापूर्वी म्हणजे 2018 किंवा 2019 मध्ये झाली होती. मध्य प्रदेशातील टिकमगड येथे राहणाऱ्या शोभा आणि गंगाराम यांचं लग्न झालं. पण शोभाचं याच्या आधी सुद्धा एकदा लग्न झालं होतं. मात्र तिच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि तिथून त्यांना एक मुलगी सुद्धा होती, जिचं नाव नीतू होतं. आता नीतू सुद्धा शोभा सोबतच राहत होती. आता शोभाचं लग्न गंगारामशी झाल्यामुळं शोभा आता नीतूला सुद्धा आपल्यासोबत घेऊन आली होती. आता या लग्नानंतर सुद्धा साधारण 2-3 वर्षात शोभा आणि गंगारामच्या घरी 2 मुलं जन्माला आली. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचं नाव ऋतिक आणि मुलीचं नाव होतं आस्था. आतापर्यंत त्यांचं आयुष्य ठीक चाललं होतं, पण आर्थिकदृष्ट्या हे कुटुंब खूप खालावलं होतं. मध्य प्रदेशातील टिकमगडमध्ये राहणारे हे कुटुंब आता खूप मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करत होते. ज्याच्यामुळे शोभा आणि गंगाराम यांनी ठरवलं की आपण टिकमगड सोडून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी राहायला जाऊ. जिथे गेल्यामुळे ते थोडंफार कमवू शकतील आणि आपल्या कुटुंबाची ते काळजी घेऊ शकतील. याच कारणामुळे ते तिथून हरियाणामधील सोनीपतमध्ये शिफ्ट झाले. आता तिथं जाण्यापूर्वी त्यांनी नीतूला परत आपल्याच घरी सोडून दिलं. घरी आपल्या आजी आजोबांची काळजी घेईल, म्हणजे त्यांचं जेवण वगैरे हे सर्व ती बघेल. आणि अशाच प्रकारे नीतू घरी आपल्या आजी आजोबांची काळजी घेत होती. याच्यानंतर हळूहळू 2 वर्ष झाली, म्हणजे 2023 मध्ये जेव्हा गंगाराम आणि शोभाची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. कारण जिथं गंगाराम एक मिस्त्री होता, शोभा सुद्धा घरी बसून राहत नव्हती, तर ती त्याच्यासोबतच मजुरीचं काम करायची. ज्याच्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आता चांगली होत होती. तर त्यांनी 2023 मध्ये प्लॅन केला की ते नीतूला सुद्धा आपल्याकडे बोलावून घेतील, कारण त्यांची आर्थिक व्यवस्था आता चांगली झाली होती. आणि तसं नीतू जेव्हा इथं येईल तेव्हा ती त्यांचं जेवण बनवण्यास मदत करेल, ज्याच्यामुळे शोभा गंगाराम सोबत जाऊन पैसे कमवू शकेल. ठरल्याप्रमाणे त्यांनी नीतूला सुद्धा आपल्याकडे बोलावून घेतलं आणि नीतूचा प्रवेश इथं एका शाळेमध्ये करून दिला. आता सकाळी नीतू सर्वांसाठी जेवण बनवायची, त्याच्यानंतर शाळेत जायची. शाळेतून आल्यावर ती पुन्हा सर्वांसाठी परत जेवण बनवायची आणि अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था आता छान चालली होती. म्हणजे पती पत्नी शोभा आणि गंगाराम दोघंही कमवत होते आणि घरी जेवण बनवण्यासाठी एक मुलगी सुद्धा होती. याच्यानंतर सर्व काही चांगलं होतं. म्हणजे सोनीपतमध्ये त्यांच्या आजूबाजूला जे लोक राहायचे, ते या कुटुंबाला खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागले होते. कारण त्यांना इथे येऊन साधारण 2-2.5 वर्ष झाले होती. आणि प्रत्येक माणूस या कुटुंबाकडे आदराने पाहायचा. ज्या प्रकारे त्यांची राहणीमान होतं, ज्या प्रकारे ते चांगलं काम करायचे, सर्व काही चांगलं चाललं होतं. पण या कुटुंबासाठी एक काळा दिवस आला. ही वेळ होती 30 एप्रिल, जेव्हा नीतू 7वीत गेली. जेव्हा तिनं आपल्या वडिलांना सांगितलं की पप्पा मला थोडे पैसे द्या, मला पुस्तकं घ्यायची आहेत, किंवा तुम्हीच माझ्यासाठी पुस्तकं घेऊन या. शंकरामने तुला सांगितलं की पुस्तकं घ्यायला तू कुठे जाणार, मीच पुस्तके घेऊन येईन, किंवा तुझ्या आईला सांगेन ती पुस्तकं तुला आणून देईल. आता असं सांगून ते दोघे कामावर निघून गेले. याच्यानंतर काम करता करता दुपार झाली. शोभा तिथून मोकळी झाली होती, म्हणून तिनं गंगारामला सांगितलं की मला पैसे द्या, मी नीतूसाठी पुस्तकं घेऊन घरी जाते. गंगारामने शोभाला पैसे दिले आणि शोभाने पुस्तकं घेतली आणि ती घरी गेली. पण जशी ती घरी पोहोचली, तिनं पाहिलं की तिची दोन्ही मुलं तिथे आहेत, पण नीतू घरी नव्हती. ज्याच्यानंतर तिने नीतूला शोधायला सुरुवात केली. इकडे तिकडे नीतूला शोधतच होती की शोधता शोधता ती घराच्या गच्चीवर पोहोचली. गच्चीवर तिनं जे पाहिलं, तो मंजर खूपच भयानक होता. नीतू गच्चीवर बेशुद्ध पडली होती आणि तिला पाहून असं वाटत होतं की तिच्यासोबत काहीतरी चुकीचं नक्कीच घडलं आहे. हे पाहिल्यावर शोभा मोठ्या मोठ्याने रडू लागली. हे आवाज ऐकून सर्व शेजारी त्या ठिकाणी जमले. जेव्हा त्यांनी तो प्रसंग पाहिला, तेव्हा ते सुद्धा खूप चकित झाले. याच्यानंतर त्यांनी पटकन नीतूला उचललं आणि ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जे त्यांच्याच घराजवळ होतं. पण तिथं पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की नीतूचा आता जीव गेला आहे. परंतु इतक्याच हॉस्पिटलमधून कोणीतरी पोलिसांना फोन केला होता. त्याच्यानंतर पोलीस सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी गंगाराम आणि शोभाकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता याच्या संदर्भात त्यांनी गंगाराम आणि शोभाला विचारलं की जर त्यांना कोणावर संशय असेल किंवा त्यांना याच्या विरुद्ध केस फाईल करायची असेल, तर ते आता आम्हाला सर्व काही सांगून करू शकतात. पण शोभाने म्हटलं की ज्याला जायचं होतं तो गेला आहे. मग ते आजारपणामुळे असो किंवा नैसर्गिक मृत्यू असो, आम्हाला यासाठी कोणतीही केस करायची नाही आणि आम्ही वारंवार पोलिसांचे चक्रा सुद्धा मारू शकत नाही. कारण आमच्या घरी 2 मुलं आहेत आणि जर आम्ही पोलीस स्टेशनच्या जर चक्रा मारत राहिलो, तर त्यांना कमवून कोण खाऊ घालणार आहे. पोलिसांना सुद्धा हे म्हणणं
रस्त वाटलं आणि पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही लेखी स्वरूपात द्या की तुम्हाला केस फाईल करायची नाही. गंगाराम आणि शोभाने तसंच केलं. त्यांनी लेखी स्वरूपात पोलिसांना लिहून दिलं, ज्याच्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण झाली आणि नीतूचा मृतदेह घरी नेण्यासाठी पॅक केला जात होता. पण इतक्यामध्ये हॉस्पिटलच्या डॉक्टरने मृतदेह पाहिला आणि या डॉक्टरने पोलिसांना सांगितलं की डॉक्टरांचा अनुभव असं सांगत आहे त्या मुलीची हत्या झाली आहे आणि कदाचित हत्या होण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार सुद्धा झाला आहे. त्यासोबत चुकीचं कृत्य झालं आहे. म्हणजे त्या प्रकारे नीतूच्या कपड्यांची अवस्था होती आणि तिची परिस्थिती पाहून असं वाटत होतं. आता पोलीस विचार करतच होते की त्यांनी काय करावं, की तिथं मीडिया सुद्धा हळूहळू जमा झाली होती. मीडियाला सुद्धा याबद्दल कळालं की कदाचित मुलीची हत्या झाली आहे आणि त्यापूर्वी तिच्यासोबत काहीतरी चुकीचं सुद्धा घडलं आहे. ही बातमी हळूहळू न्यूज चॅनल पर्यंत पोहोचली. तिथून लोकांना याच्याबद्दल सर्व काही वाढून चढून सांगितलं गेलं. आता जेव्हा पोलिसांना समजलं की बरेच लोक या गोष्टीबद्दल जागरूक झाले आहेत, तेव्हा त्यांना सुद्धा वाटलं की जर पालक इच्छित नसतील तरीही आपल्याला ही केस फाईल करावीच लागेल, कारण भविष्यामध्ये त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. आता या कारणामुळे पोलिसांनी पालकांच्या इच्छेविरुद्ध ही केस फाईल केली आणि सर्वात आधी त्यांनी पालकांकडे चौकशी केली. पालकांनी सांगितलं की त्यांना कोणावर सुद्धा संशय नाही. इथं त्यांचे सर्व हे चिंतकच आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला किंवा कुटुंबातील कोणीही असं करू शकत नाही. आता पोलिसांना समजून घ्यायचं होतं की त्यांनी काय करावं. याच्यानंतर पोलिसांनी ज्यांचा जो घरमालक होता भगतसिंग नावाचा, त्याच्याकडे सुद्धा चौकशी करायला सुरुवात केली. तर त्यानं सांगितलं की त्याच्यासमोर बाहेरून कोणताही माणूस त्यांच्या घरी आला नाही, फक्त कुटुंबातीलच सदस्यांची ये-जा राहिली होती. आता पोलिसांना पालकांवर थोडा संशय येऊ लागला, कारण पालक केस फाईल करायला नकार देत होते आणि त्यांना कोणावर तरी संशय नक्कीच होता. कसं शक्य होतं की त्यांच्या मुलीसोबत घरी असं काही घडावं आणि पालकांना काहीच माहित नसावं. याच्यानंतर पोलिसांनी पालकांकडे पुन्हा चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना वाटू लागलं की कदाचित हे जे काही बोलत आहे त्या काहीतरी खोटं नक्कीच आहे. ज्याच्यानंतर पोलिसांनी दोघाला रिमांडवर घेतलं आणि तिथे या दोन्ही पालकांनी सत्य सांगितलं आणि हे सत्य सर्वांचं हृदय पिळून टाकणारं होतं. खरं तर त्यांनी हे सांगितलं की नीतू जेव्हा आपल्या आजी आजोबांकडे राहत होती, म्हणजे ती जेव्हा 6वीत होती, तेव्हापासूनच तिचं एका मुलासोबत अफेअर सुरू झालं होतं आणि ती वारंवार मुलाशी बोलायची, ज्याच्याबद्दल तिच्या आजी आजोबांना सुद्धा लोकांनी सांगितलं होतं. पण आजी आजोबा ही 13 वर्षाची मुलगी आहे, असं काय करणार असं म्हणून ते बोलणं टाळायचे. पण त्यांना नीतूचे इरादे माहित नव्हते. याच्यानंतर जेव्हा नीतू सोनीपतला आली तेव्हा सुद्धा तिनं हे काम काही बंद केलं नव्हतं. म्हणजे शेजारच्या मुलांशी नीतू बोलायची आणि कधी कधी शोभाने नीतूला कुणाशी तरी फोनवर बोलताना सुद्धा पाहिलं होतं. हा फोन नीतूला त्यांनी दिला नव्हता. विचार करण्यासारखी गोष्ट ही होती की शेवटी नीतूकडे हा फोन आला कुठून. याच्यानंतर शोभाने नीतूला अनेक वेळा मुलांशी बोलताना पकडलं. प्रेमानं सुद्धा अनेकदा समजवलं की हे सर्व करण्याचं तुझं अजून वय नाहीये, हे काम सोडून दे आणि अभ्यासावर तू लक्ष दे. जेव्हा जेव्हा शोभा नीतूला हे सांगायची तेव्हा नीतू मान्य करायची. पण त्याच्यानंतर सुद्धा नीतूकडे कुठून फोन यायचा हे कोणालाच कळायचं नाही. नीतू आपला फोन अशा ठिकाणी लपवायची जिथं गंगारामला तर संशय येऊ नये, पण शोभाला याच्याबद्दल माहित असायचं. शोभा तिचा फोन लपून ठेवायची. पण दुसऱ्या दिवशी नीतू पुन्हा दुसरा फोन घेऊन यायची आणि ती नेहमीच दुसऱ्याच मुलाशी बोलत बसायची. शोभाच्या म्हणण्यानुसार नीतूने 1.5 महिन्याच्या आतच साधारण 50 पेक्षा जास्त मुलांशी संवाद साधला होता आणि शोभा तिला प्रत्येक वेळी समजायची. पण नीतू प्रत्येक वेळी शोभाने नकार दिल्यानंतर सुद्धा तीच गोष्ट करायची. आता शोभाला वाटलं होतं की कदाचित हे प्रकरण तिच्या हाताबाहेर गेलं आहे, म्हणून तिनं गंगारामला सुद्धा याच्याबद्दल सांगितलं. आता जेव्हा गंगारामने नीतूला ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा नीतू उलटून त्याला उत्तर देऊ लागली की तुम्ही कोण आहात मला थांबवणारे, माझ्या मनात जे येईल ते मी करीन. गंगाराम आणि शोभाने नीतूला अनेक वेळा मारलं सुद्धा, त्याला समजावून सांगितलं आणि त्यांच्या घरी नेहमी वादविवाद या गोष्टीहून होत राहायची. आता नीतूला सुद्धा या सर्व गोष्टींची इतकी सवय झाली होती की ती आपल्याच पालकासमोर कोणत्याही लाजेविना मुलांशी बोलायची. हे प्रकरण एवढं वाढत गेलं, शेवटी 2023 मध्ये 29 एप्रिलची ती रात्र होती जिथून हा भयंकर गुन्हा सुरू झाला. 29 एप्रिलच्या रात्री जेव्हा हे कुटुंब रात्रीचे जेवण करत होतं तेव्हाही नीतू मुलांशी बोलत होती. तर शोभा आणि गंगारामने ओरडण्यास सुरुवात केली. खरं तर गंगाराम नीतूला खूप ओरडत होता. तेव्हा नीतूने गंगारामला सांगितलं की जर तुम्ही मला खूप ओरडलात तर मी इथून पळून जाईन आणि हे काम मी कधीच बंद करणार नाही. जोपर्यंत माझं मन असेल तोपर्यंत मी बोलत राहीन. आणि नीतू हे सर्व बोलल्यानंतर तिथून उठली आणि आपल्या खोलीमध्ये गेली. जोरजोरात कोणाशी तरी फोनवर बोलू लागली. हे बोलणं असं होतं की कुटुंबाला सुद्धा बाहेर ऐकू येऊ लागलं. आता गंगाराम आणि शोभाने ठरवलं की हे प्रकरण आता खूप वाढण्यापूर्वी त्यांना याच्याबद्दल काहीतरी करावं लागेल. 30 एप्रिल सकाळी 7 वाजता दोघं नीतूच्या खोलीत गेले. तिथं गंगारामने नीतूचे हात धरले आणि शोभा तिच्या छातीवर बसली आणि शोभाने तिचा गाळा दाबून
तिला मारून टाकलं. ज्याच्यानंतर त्यांनी खूप आरामात तो मृतदेह गच्चीवर ठेवला, नाश्ता केला आणि बाहेर कामावर गेले. तिथं त्यांचा घरमालक जो की भगतसिंग होता तो देखील होता आणि दोघे मुद्दाम मालकासमोरच पुस्तकांच्या विषयावर बोलत होते की त्यांना तुला पुस्तकं द्यायची आहेत, लवकर पैसे द्या, जेणेकरून मालकाला वाटावं की हे जे काही बोलत आहे ते एकदम खरं बोलत आहे. पण वास्तवमध्ये काहीतरी वेगळंच होतं. आता ही केस अजून सुद्धा सुरू आहे आणि याच्यावर निकाल येणं अजून बाकी आहे. पण तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण घटनेमध्ये कोण चुकीचं होतं? नीतू जी आपल्या पालकांसमोर हे सर्व करत होती की शोभा आणि गंगाराम यांनी कदाचित आपली इज्जत वाचवण्यासाठी आपल्याच मुलीला बळी दिला? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.